नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 20 मार्च 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 1 बघूयात आजचा. 2026मध्ये कोणता देश सलग 9 वेळेस जगातील सर्वात आनंदी म्हणजेच वर्ल्ड्स हॅपीएस्ट कंट्री म्हणून पहिल्या क्रमांकावर आला आहे? बघा, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी म्हणजेच फिनलंड. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सलग 9 वेळेस जगातील सर्वात आनंदी देश आहे तो फिनलंड हा बनलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बघूयात आपण भारताचे स्थान कुठे आहे. तर भारताचे स्थान वर्ल्ड हॅपीएस्ट रिपोर्ट 2026मध्ये या लिस्टमध्ये 116 क्रमांकावर आहे. ओके, म्हणजेच भारताचा क्रमांक 116वा आहे, लक्षात ठेवा. तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 2 आहे बघा, वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स 2026मध्ये पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे? तर बघा याचं उत्तर असणार आहे भारत. तर ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असणार आहे. तर आपला भारत हा देश वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स 2026मध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. ओके, तर लक्षात ठेवा भारत हा पहिल्या क्रमांकावर आहे. ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा, पुढचा प्रश्न बघण्याआधी याच्याबद्दल थोडक्यात माहिती बघूयात आपण. वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स 2026ची ही जी स्पर्धा आहे ती भारताने जिंकली आहे आणि ही जी स्पर्धा झाली होती ती भारतामधील नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती. ओके, तर लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 3 बघूयात आपण. राष्ट्रीय लसीकरण 2026 कधी साजरा करण्यात आला? ओके, म्हणजेच राष्ट्रीय लसीकरण दिन 2026 जो आहे तो कधी साजरा करण्यात आला? तर बघा याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर ए म्हणजेच 16 मार्च. तर बघा, राष्ट्रीय लसीकरण दिन नुकताच 16 मार्च रोजी साजरा करण्यात आलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 4 आहे बघा, केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत सामान्य उष्मायन केंद्राचे उद्घाटन कोठे केले आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे सोनपूर, आसाम. तर बघा, आसाम या राज्यामधील सोनपूर या ठिकाणी केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत सामान्य उष्मायन केंद्राचे उद्घाटन नुकतेच केलेले आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि आसाम या राज्याची राजधानी आहे दिसपूर. ओके, तर लक्षात ठेवा. चला विद्यार्थी मित्रांनो, बघूयात आपण पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 5 आहे बघा, कर्नल के.सी. नायडू जीवनगौरव पुरस्कार 2026 कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर बघा, कर्नल के.सी. नायडू जीवनगौरव पुरस्कार 2026ने नुकतेच राहुल द्रविड आणि रॉजर बिन्नी या दोघांनाही सन्मानित करण्यात आले आहे. म्हणजेच याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, तर वरीलपैकी दोन्ही. तर बघा, रॉजर बिन्नी आणि राहुल द्रविड या दोघांनाही नुकताच कर्नल के.सी. नायडू जीवनगौरव पुरस्कार 2026चा जो आहे तो मिळालेला आहे. ओके, लक्षात ठेवा. तर चला विद्यार्थी मित्रांनो, बघा पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 6 आहे बघा, T20 विश्वचषक विजेत्या भारतीय संघासाठी आणि सूर्यकुमार यादव या दोघांसाठी BCCIने किती बक्षीस जाहीर केले आहे? तर बघा, T20 विश्वचषक हा भारताने नुकताच जिंकलेला आहे आणि भारताचा क्रिकेटर जो आहे सूर्यकुमार यादव या दोघांना बक्षीस जाहीर केलेले आहे. तर कुणी? तर BCCI या संस्थेने. ओके, तर बघा याचं उत्तर असणार आहे 131 कोटी. तर बघा ऑप्शन नंबर डी याचं उत्तर असणार आहे. तर एकूण 131 कोटी एवढी रक्कम बक्षीस म्हणून जाहीर केलेली आहे. ओके, BCCIने. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 7 आहे बघा, स्पोर्ट स्टार SS अवॉर्ड 2026 सर्वोत्कृष्ट राज्य हा पुरस्कार कोणत्या राज्याला मिळालेला आहे? ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, पुरस्काराचं नाव आहे स्पोर्ट स्टार SS अवॉर्ड 2026. तर बघा, हा जो सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार आहे तो मिळालेला आहे बिहार या राज्याला. ओके, तर बघा ऑप्शन डी याचं उत्तर असणार आहे. बिहार या राज्याची राजधानी आहे पटना. ओके, लक्षात ठेवा. तर हा जो पुरस्कार आहे तो बिहार राज्याला क्रीडा प्रोत्साहनासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे हा सन्मान त्यांना देण्यात आलेला आहे. ओके, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 8 आहे बघा, भारताच्या हस्तलिखित वारशांचे
मॅपिंग करण्यासाठी 3 महिन्यांसाठी सर्वेक्षण कोणत्या मंत्रालयाने सुरू केले आहे? तर बघा याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर ए म्हणजेच संस्कृती मंत्रालय. तर बघा नुकतेच संस्कृती मंत्रालयाने भारताच्या हस्तलिखित वारशांचे मॅपिंग करण्यासाठी 3 विद्यार्थी मित्रांनो बघा 3 महिन्यांसाठी आहे इथे. तर बघा प्रश्न पुन्हा एकदा वाचत आहे मी. भारताच्या हस्तलिखित वारशांचे मॅपिंग करण्यासाठी 3 महिन्यांसाठी सर्वेक्षण कोणत्या मंत्रालयाने सुरू केले आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो संस्कृती मंत्रालय हे याचं उत्तर असणार आहे. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. तर विद्यार्थी मित्रांनो बघूयात आपण. बघा भारताच्या हस्तलिखित वारशांचे मॅपिंग करण्यासाठी बघा 3 महिन्यांचे सर्वेक्षण जे आहे ते संस्कृती मंत्रालय म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ कल्चर या मंत्रालयाने नुकतेच सुरू केलेले आहे. आणि हे जे सर्वेक्षण आहे ते देशातील प्राचीन हस्तलिखितांची ओळख तसेच नोंदणी आणि जतन करण्यासाठी सुरू करण्यात आलेले आहे. ओके, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 9 आहे बघा. भारतातील पहिल्या सायबर सुरक्षा सुविधेचे नाव काय आहे? तर बघा भारतातील पहिलीच सायबर सुरक्षा आहे त्यामुळे प्रश्न महत्त्वाचा आहे. तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी म्हणजेच कनेक्ट सेफ. तर बघा भारतातील पहिल्या सायबर सुरक्षा सुविधेचे नाव काय आहे? तर कनेक्ट सेफ असं याचं नाव आहे. लक्षात ठेवा कारण की भारतातील पहिलीच सायबर सुरक्षा सुविधा आहे त्यामुळे प्रश्न महत्त्वाचा आहे. तर बघा ही जी सुविधा आहे ती सायबर सुरक्षा मजबूत करण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 10 आहे विद्यार्थी मित्रांनो बघा. सुजल गाव ID उपक्रम कोणत्या कार्यक्रमाअंतर्गत सुरू करण्यात आलेला आहे? तर बघा सुजल गाव ID हा जो उपक्रम आहे तो नुकताच जलजीवन मिशन म्हणजेच ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असणार आहे. तर बघा जलजीवन मिशन या कार्यक्रमाअंतर्गत सुजल गाव ID हा जो उपक्रम आहे तो नुकताच सुरू करण्यात आलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. आणि याच प्रश्नाबरोबर आजच्या दिवसाचे करंट अफेअर्सचे सर्व प्रश्न आपण घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि व्हिडिओ टाकल्याबद्दल उशीर झाल्याबद्दल माफी असावी विद्यार्थी मित्रांनो. चला भेटूयात आपण उद्या. धन्यवाद.